मित्रांनो, आज मी कुठला विषय घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो नाहीये. तर आज एका शहीद जवानाच्या मातेचा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. बेशर्मीची अगदी हद्द, असंवेदनशीलतेचा कळस आपले राजकारणी गाठू लागलेत आणि त्यामुळं त्यांचा हा चेहरा, हे चित्र तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा आक्रोश ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज गलबलून जाईल. देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या नावानं एरवी सुद्धा राजकारण खूप केलं जातं. देशभक्तीच्या नावाखाली आपण सुद्धा अनेकदा त्यात वाहून जात असाल, पण यामध्ये या जवानांच्या नावानं राजकारण करणारे राजकारणी नेते प्रत्यक्षात किती कोरडे असतात, किती संधीसाधू असतात आणि कुठल्याही स्थितीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त आपल्या प्रसिद्धीचीच कशी पडलेली असते, हे तुम्हाला या व्हिडिओतून कळेल. व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचाच आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रामधला 26 वर्षांचा कॅप्टन शुभम गुप्ता काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीमध्ये शहीद झाला. संपूर्ण कुटुंब शोकामध्ये बुडालेलं असतानाच यूपीमध्ये भाजप सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय 50 लाखांचा चेक घेऊन तिथं पोहोचले आणि त्यानंतर काय झालं ते नीट बघा. ऐकलं तुम्ही? या शहीद जवानाची ही वीर माता आक्रोश करून सांगतेय, ये प्रदर्शनी यहां मत लगाओ भाई. हे प्रदर्शन इथं नका मांडू. हे सांगताना तिचा रडणारा आवाज थांबत नाहीये. आपल्या 26 वर्षांच्या मुलाला हरवल्याचं दुःख ही वीर माता इतक्यात कसं विसरू शकणार आहे. पण या वीर मातेच्या दुःखाची पर्वा न करता भाजप नेत्यांना आपल्या प्रसिद्धीची चिंता पडलेली आहे. शहीद झाल्यानंतर 50 लाख रुपयांचा चेक घेऊन मंत्री महोदय आलेत, पण एवढी रक्कम आता कुटुंबाला अशीच मदत म्हणून कशी काय देणार? फोटो व्हिडिओ तर झालाच पाहिजे. मग ही वीरमाता आपल्या 26 वर्षांच्या मुलाच्या आठवणीत व्याकुळ असेल, कणहत असेल म्हणून काय झालं? आणि त्यामुळेच इतक्या असंवेदनशीलपणे हा व्हिडिओ काढला जातोय. पुत्रवियोगानं या मातेचे डोळे सुजल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतायत. रडून रडून तिचं शरीर थकलेलं आहे, पण तरी सुद्धा जबरदस्तीने या फोटो सेशनसाठी जणू त्यांना उभं केलं गेलंय. त्यातही अजून एक गोष्ट बघा, या फोटो सेशनसाठी आणताना या मातेच्या आधारासाठी एकही स्त्री तिथं आजूबाजूला दिसत नाही. नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसते. आणि सगळ्यात कहर म्हणजे हे प्रदर्शन इथं नका मांडू असं त्या म्हणत असताना देखील फोटो क्लिक करणं थांबत नाही, फ्लॅश पडतच राहतायत. बेशर्मीची हद्द, असंवेदनशीलतेचा कळस म्हणायचं नाही तर दुसरं काय. पण राजकारण करायचं तर 24 तास कॅमेरा सोबत असलाच पाहिजे, हा आदर्श बहुधा या भाजप नेत्यांनी आपल्या वरिष्ठांकडून घेतल्याचं दिसतंय. पब्लिसिटी, PR शिवाय त्यांना दुसरं काहीच बहुधा दिसत नाहीये. आपचे खासदार राघव चड्डा यांनी या घटनेवरून काय म्हटलंय ते बघा. राघव चड्डा आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत, बीजेपी मधला बी म्हणजे बेशरम आणि पी म्हणजे बहुधा पब्लिसिटीच आहे. काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये कॅप्टन शुभम गुप्ता यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यांची आई प्रचंड दुःखामध्ये आहे. आपल्या पोटच्या मुलाचं अंतिम दर्शन पण तिने घेतलेलं नाहीये. पार्थिव येणं बाकी आहे, तोपर्यंतच भाजपचे यूपी सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय तिथं पोहोचतायत आणि या दुःखाच्या क्षणातही PR करत बसलेत. कॅप्टन शुभम गुप्ता अवघ्या 26 वर्षांचे होते. स्पेशल फोर्समध्ये ते कॅप्टन म्हणून कार्यरत होते. 2015 मध्ये म्हणजे अवघ्या 18व्या वर्षी ते लष्करात रुजू झाले होते. 6 महिन्यांपूर्वीच त्यांचा 26वा वाढदिवस कुटुंबानं साजरा केला. घरच्यांनी लग्नही ठरवलेलं होतं. शुभम यावेळी घरी आल्यानंतर साखरपुडा देखील होणार होता. कुछ काम बाकी है, जल्द ही वापस आऊंगा असं त्यांनी शेवटच्या व्हिडिओ कॉलमध्ये आपल्या वडिलांना सांगितलेलं होतं. 2 दिवसामध्येच तो सुट्टीवर येणार होता, पण त्याआधीच तो देशासाठी शहीद झाल्याची वार्ता आली आणि या सगळ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातच स्वतःचं राजकारण करण्याची भाजप मंत्र्यांना मात्र घाई झालेली होती. खरं तर त्यांचा पक्ष हा एरवी प्रखर देशभक्तीचे गोडवे गाणारा पक्ष आहे. 50 लाखांची मदत देशासाठी शहीद झालेल्या जवानाला करायचीच होती, तर ती विदाऊट कॅमेरा सुद्धा त्यांना करता आली असती, पण ते त्यांनी केलं नाही. त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ हे सगळं त्यांना का हवं असेल? देशामध्ये जवानांच्या नावानं राजकारण किती वाढत गेले गेल्या काही वर्षामध्ये हे आपण बघताय. अगदी ताजी घटना, मागच्याच महिन्यामध्ये 9 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं एक आदेश काढला होता.
मोदी सरकारनं डिफेन्स क्षेत्रात केलेल्या कामांचं प्रदर्शन म्हणून देशातल्या प्रमुख शहरामध्ये 100 ठिकाणी सेल्फी पॉइंट्स उभे करून लोकांना आकर्षित केलं जाणार होतं. आत्मनिर्भर भारत, नया भारत, सशक्त भारतचे बॅनर करून पोहोचवण्याचे आदेश दिले गेले. अगदी दिल्लीतल्या नॅशनल वॉर मेमोरियल इथेही एक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला. सरकारी स्कीमचा प्रचार करणं, सेल्फी पॉइंट उभारणं हे वर्दीतल्या जवानाचं काम आहे का? हे काम त्यांना सांगून तुम्ही त्यांचा सन्मान करताय की अपमान? जरी लष्करी जवान हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असले तरी त्यांना त्यांचं मूळ काम सोडून असं सरकारी प्रचारासाठी नोकर म्हणून बघणंच मुळामध्ये किती अपमानास्पद आहे याचा विचार करा. पण हे प्रदर्शन मत करो भाई असा आवाज तेव्हा कुठल्याच माध्यमानं, देशातल्या कुठल्याच शहाण्या व्यक्तीनं काढण्याची हिंमत दाखवली नाही. यूपीतली ती वीर माता कदाचित म्हणूनच हे सांगतेय. ये प्रदर्शन यहां मत लगाओ भाई. विचार करा आणि तुम्हालाही या संतापजनक घटनेनं व्यथित केलं असेल तर व्यक्त व्हा.